आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास मध्ये. मी आपणास म्हणलं की मी पुण्यामध्ये आहे. अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनच्या वतीने पुणे येथे 16 ते 22 मेच्या दरम्यान राष्ट्रीय हा भारत महोत्सव सांस्कृतिक स्पर्धात्मक सोहळा आयोजित केला जातो आणि मागच्या 10 वर्षापासून अतिशय मोठ्या प्रमाणात आयोजित केला. यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जेमतेम भारतभरातून 22 राज्यातून 3 ते 4 हजार स्पर्धक यामध्ये आले. आज बक्षीस वितरण झालेलं आहे. बक्षीस वितरणालाही खूप प्रचंड प्रतिसाद मिळाले आणि माझ्या मागे ही ट्रॉफी बघू शकता. बेस्ट टीम ऑफ द इयरचा हा पुरस्कार या टीमला एकदा भेटला. एकदा जोरदार टाळ्या आपण स्वतःसाठी आणि मनपूर्वक अभिनंदन. उत्तुंग प्रतिभेचे कलाकार आणि विशेष म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की यामध्ये मुली जास्त आहेत मॅडम. आणि हे वैशिष्ट्य आहे. येस, आता भारताचं पुढचं भविष्य हे मुलींच्याच हातात आहे आणि मुलीच या देशाचं नाव जागतिक पातळीवर नेतील यात काही शंका नाही. आणि कला क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे प्रतिभावंत हे कलावंत आपल्या समोर, त्यांच्याशी बोलूया. त्यांचे सर आहेत, ट्रॉफी भेटलेले, विविध पुरस्कार भेटलेले, त्यांच्याशी संवाद. सर नमस्कार, मनपूर्वक अभिनंदन. आपलं नाव सांगावं आणि आपल्या ग्रुपचं नाव. माझं नाव योगेश रोडे. माझी वाईफ आहे ही कोरिओग्राफर आहे. हिचा डान्स क्लास आहे. डान्स आपल्या क्लासचं नाव पारद डान्स अकॅडमी. सरांचा जो आता हा first position, second, third position. We have prepared with everything. 16 आहे तो एकदम उत्कृष्ट पद्धतीने राज्यातून येणारे कलाकार यांना जो वाढता प्रतिसाद मिळतोय आणि त्यांनी ते काम करतात त्याच्याबद्दल खूप सारा असा अभिमानास्पद हा सोहळा पार पाडलेला आहे आणि खूप नियोजन एक नंबर खूप भारी केलेलं आहे या गोष्टी. सर मला एक सांगा, एक असा प्रश्न आहे की तो सर्व श्रोत्यांना देखील आवडेल की आपण दोघ जण सोबत असता, सोबत प्रवास केला असेल आणि हे करता. चांगला डान्स कोण करते आपल्यापैकी? मी जॉबला आहे. अच्छा मॅडम, नाव सांगा. माझं नाव प्रज्ञा योगेश रोडे पाटील आहे आणि क्लासचं नाव पारस डान्स अकॅडमी द स्कूल ऑफ आर्ट्स आहे. आपला क्लास निगडी आणि मोशीमध्ये आहे आणि ही पूर्ण माझी पीडीए फॅमिली आहे. सो क्लॅप फॉर गर्ल्स, फॉर युअर सेल्फ. आणि डॉक्टर प्रमोद ननावरे सरांचं खूप जास्त मी आभार मानते, कारण की त्यांनी हा स्टेज प्रत्येकाला मिळवून देतात आणि पूर्ण अल्कोट टीमचं की खूप छान प्रकारे ते कोऑपरेट करतात सगळ्यांना. एकही गोष्ट अशी नाहीये की मॅनेज होत नाहीये किंवा काही नाही. एकदम बेस्ट त्यांचं ऑर्गनायझेशन आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी माझ्या मम्मीचं, माझ्या पप्पांचं, मिस्टरचं, सगळ्यांना थँक्यू बोलते आणि माझ्या पूर्ण पीडीए फॅमिलीला खूप 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 थँक्यू. सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. खूप भावनिक क्षण आहे हा, कारण की इतक्या टीमला सोबत घेऊन चालणं आणि विविध कलेमध्ये पारंगत करून त्यांना या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आज ही विनरची बेस्ट टीम ऑफ द इयरची जी ट्रॉफी मिळालेली. निश्चितच मला तरी वाटतंय की हे यश जे आहे आणि आनंद अश्रू आहेत डोळ्यामध्ये. निश्चितच टाळ्या मॅडमसाठी एकदा आणि खूप खूप अभिनंदन. मॅडम, महत्वाचा प्रश्न असा ठरतो की आता आपल्या टीम मध्ये कुठल्या कुठल्या कलेचं आपण प्रशिक्षण देताना आता यामध्ये कशाला पुरस्कार भेटतो? ऍक्च्युली आम्ही आता या 2026 मध्ये आणि 6 वर्ष झाले आम्ही या प्लॅटफॉर्म वरती येतोय. तर मॉडर्न, फोक स्टाईल, क्लासिकल, सेमी क्लासिकल हर टाईप मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं आणि हर टाईप मध्ये आमचे नंबर आलेले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये. आणि 3 ग्रुप आम्ही प्रेझेंट केले तिथे. 3 ग्रुपला आमचा फर्स्ट नंबर आले आहे. सो गर्ल्स, अखिल लोककला सांस्कृतिक अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनच्या टीमनं अतिशय भरीव असं हे आयोजन केलेलं आणि ह्या टीमला हा पुरस्कार भेटलेला आहे. आपल्यापैकी कोण बोलणार आहे अजून? श्रावणी काय सांगेल की आजचा हा पुरस्कार, ही स्पर्धा, इतकं भव्य आयोजन, यामध्ये तुम्ही सहभागी आणि आज मॅडमच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले आहेत की तुम्हा सगळ्यांना बक्षीस मिळालेलं आहे. काय भावना आहेत तुझ्या? माझं नाव श्रावणी चालखोर. पीडीएची मी 4-5 वर्ष झाली
म्हणजे विद्यार्थिनी नाहीये मी, अच्छा, हा, पॅरेंट्स आहे. parents, अच्छा. हा, माझी छोटी डान्स करते. अच्छा, अच्छा. आणि डान्स क्लास बद्दल बोलायचं म्हणलं तर डान्स क्लास तर एकदम बेस्ट आहे, त्याच्याबद्दल तर काही नाही. पण आज ही ट्रॉफी भेटणं आणि त्याबद्दलची जी मेहनत आहे ती खूप होती, खूप म्हणजे इतकी होती ना. प्रज्ञाला आणि तिला माहिती आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती की तिने काय केलंय त्याच्या मागे आणि तिने काय तिच्या ज्या गोष्टी तिने त्याच्यामध्ये उतरवण्यात ते सगळ्या दिसतात. आणि जो डान्स झाला त्या डान्सच्या त्याबद्दल तर बोलायचं म्हणलं तर 3 वेळा माझ्या अंगावर काटा होता, आता सुद्धा आहे माझ्या अंगावर एकदम काटा कुठला डान्स होता? आहे. एक नरसिंहाचा डान्स होता, एक शिवा छावा होता आणि एक लहान मुलांचा वेस्टर्न होता. अच्छा. लहान मुलांमध्ये पण खूप छान केला. नरसिंहाचा तर लुक मध्ये तर खूप छान होता आणि डान्स वाईज तर एकदम बेस्ट होता. तुम्ही स्वतः एक पालक आहात. अनेक पालक काय करतात की आपल्या विद्यार्थ्यांना समजा नृत्य कला असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशा वेळेस जाऊ देत नाहीत की काय राहिले त्याच्यामध्ये, पण भविष्य आहे याच्यात, हे बघता तुम्ही काय सांगाल अशा पालकांना? भविष्य तर आहे, आपण त्याच्यामध्ये उतरलो आणि आपण त्यामध्ये गेलो, मुलांच्या मागे आपण उभं राहिलो, स्वतः आपण त्या ठिकाणी गेलो, सगळ्या गोष्टी बघितल्या, सगळ्या गोष्टी अनुभवल्या तर बेस्ट आहे. निश्चितच. जी बोला मॅडम. की मला एक गोष्ट अशी सांगायची आहे सगळ्या पॅरेंट्सला की प्लीज प्रत्येक मुलं आणि मुलांमध्ये प्रत्येकामध्ये टॅलेंट असतं, फक्त त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्यावर पण ट्रस्ट तेवढाच ठेवा. मी एव्हरी टाइम रेडी आहे तुम्हाला पुढे घेऊन जायला. फक्त पेशन्स हा खूप महत्वाचा भाग आहे की काहींना लगेच मिळतं, काहींना लेट मिळतं, पण फळ हे मिळतच. त्यामुळं विश्वास हा आमच्यावरती असला पाहिजे तुमचा. त्यामुळं एवढंच. पालकांचा पूर्ण विश्वास आमच्यावर ठेवा आणि निश्चित आपल्या मुलांचं भविष्य या कला क्षेत्रामध्ये उंची गाठेल अशी अपेक्षा मॅडमने व्यक्त केली. आणि खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं. आणि अशा उभरत्या आणि नियोजित जे कलावंत आहे, जे भारताचं भविष्य आहे, निश्चितच हे भविष्य खूप चांगलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला अभिनंदन करतो आपले. आणि सुपरफास्ट 24 तासासाठी पुण्याहून मी राहुल वहिवाळ.